हाय गाईज. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. संध्याकाळी 6:30 वाजलेले आहेत. आत्ताच झोपून उठले. झोपून म्हणजे थोडा वेळच आराम केला. जस्ट पडले होते. कसं मोबाईल बघत बघत पडले. थोडंफार झोप लागली मला. तर आता चला पटापट सगळं आवरते. दुपारची भांडी घासायची आहेत, ती पटकन घासून घेते आणि नंतर वरती टेरेसवर चालायला जाऊया आपण. ठीक आहे. तर चला आता मी पटापट भांडी घासते पहिले आणि मग बोलत बोलतच आपण काम करूया तुमच्याबरोबर. ठीक आहे. तर सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. माझ्या शिप्रा या यूट्यूब चॅनलवर, शिप्रा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे, तर पटापट करून घेऊया आपला डेली व्लॉग. रोजचाच बोलत बोलत गप्पा मारत करूया. चला चला आता टेरेसवर झाले वरते मी आमच्या चालायला. तर नुकतेच हे आले बाहेरून. जरा कामं चालू आहेत. कसली कामं चालू आहेत नक्कीच सांगणार आहे तुम्हाला, पण तेवढ्यात सांगणार नाही. तर हा आहे आमचा टेरेस. हा वन साईडचा टेरेस आहे. इथे मी बघा खूप झाडं लावलेली आहेत. इथे आमचा डायनिंग टेबल पण ठेवलेलं आहे आम्ही. इथून दाखवते. हे बघा खूप मोठा टेरेस आहे, भरपूर आहे. हा एक साईडचा आहे. इथे एवढी मी झाडं लावलेली आहेत आणि इथे पण आहे आणखीन. हा टेरेस आहे एवढा. तर आता मी इथे चालणार आहे. कधी कधी येते वरती चालायला. तर खूपच गरम होतं आहे ना, म्हणून गरम झालेलं आहे. अजून ऊन आहे, सूर्यास्त काही झालेला नाही आहे. मस्त इथे ही भरपूर झाडी आहे ना, इथे असं छानपैकी मस्त कोकिळा ओरडत असते. थोड्या वेळाने ओरडली ना का तुम्हाला मी, इतका सुंदर कुकू आवाज येत असतो ना कोकिळेचा, खूप छान. आणि माझ्याकडे झाडं भरपूर आहेत. तुम्हाला एका ब्लॉगमध्ये मी दाखवलं पण होतं की माझ्याकडे कुठली कुठली झाडं आहेत ते. हे बघा, हे पारिजातकाचं झाड आहे, ते बासमतीच्या चहापत्तीचं झाड हे आहे. चहापत्तीने आपली बासमतीची पानं असतात ना, ती आहे ती. इथे ही सगळी झाडं जास्वंदीची आहेत. लाल कलरची आहे, पिवळी आहे, डबल लाल जास्वंदी आहे, येल्लो कलरची आहे, खूप प्रकारची आहे. आणि इथे कढीपत्ता पण आहे बघा. कढीपत्ता बघा, कढीपत्ता पण आलेला आहे. ते हे मोठं गुलाबाचं झाड आहे. गुलाबाला फुलं पण भरपूर येतात. इथे पण एक कढीपत्त्याचं झाड आहे आणि हे लिंबाचं झाड आहे आमचं. तर चला हे बघा कोरफडचं पण झाड लावलेलं आहे. चला चालते आता मी. गप्पा मारत मारत चालू आहे. असे मी जवळजवळ अर्धा तास किंवा 1 तास जमेल तसं चालते. लाईट्स पण आहेत आमच्या इथे टेरेसवर. थोड्या वेळाने मी त्या लाईट पण लावेन. सध्या तर कसं आत्ताशी 7 वाजले, पण अंधार उशिरा होतो आजकाल, त्याच्यामुळे उजेड भरपूर आहे. सूर्यास्त पण आत्ता अजून झालेला नाही आहे. बरोबर 6:45 वाजून गेलेले आहेत आत्ता. उजेड भरपूर आहे, बघू शकताय तुम्ही किती उजेड आहे. जर असं चाललं ना का बरं वाटतं. सकाळी तशी माझी रोजची एक्सरसाइज असते आणि संध्याकाळी वरती टेरेसवर मस्तपैकी अर्धा तास चालते. जरा बरं वाटतं, अंग हलकं होतं. घरात बसून बसून तरी ना मशीनवर बसलेली असते, त्याच्यामुळे काय मला भेटत नाही एवढं काही कुठे बाहेर जायला. जाते तशी कधी कधी, पण आता बघूया लवकरच ना
तर जरा थंड पाऊस पडू दे थोडासा, मग संभाजी मैदान आहे आमच्या इथे मुलुंडमध्ये. संभाजी मैदानात जॉगर्स पार्क आहे, तिकडे जाणार मस्त चालायला. पूर्वी जात होते मी रोज सकाळी, कशी मुलांना शाळेत सोडायचं आणि मग तसंच चालायला जायचं. चांगले त्या संभाजी मैदानाला 7-8 राऊंड मारायची आणि मग मी घरी यायची. त्याच्यानंतर घरातली सगळी कामं रोजची आपली. ते बघा कोकिळा ओरडायला लागलीच आहे थोडा वेळ. वरती आले ना की कबूतर म्हणू नका, कावळे म्हणू नका, खूप त्रास देतात. त्यामुळे आमच्याकडे एवढी टेरेसवर जागा आहे, पण आम्ही कपडे वरती वाळत घालू शकत नाही, कारण की कपडे वाळत घातले की कबूतरं आणि कावळे त्या कपड्यांचे पार वाटोळं लावून टाकतात. खाली काय पाडतील, सगळं घाण करून ठेवतात कपड्यांचे. चला आता बोलत बोलत चालत नाही. चल रे बाबा, पाणी हवं आहे तुला? पाणी हवं आहे वाटतं यंदा. इथे बालदी ठेवलेली आहे खालती आम्ही पाण्याची, देते पाणी. बघा थांबूनच बसल्या, बघा थांबूनच बसल्या. हो पाणी पाहिजे, ठेवते बालदी. चल पाणी ठेवते बालदीमध्ये. त्यांना पाणी देते, पहिले बालदीमध्ये ठेवते. तो बघा, हे बघा तसं पाणी प्यायसाठी. पाणी पण आतमध्ये गेले, तर आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकते पहिले. चला, तर इथे बघा हा कावळा पण वाट बघतो आणि कबूतर पण वाट बघते. आता पहिले ते पाणी पेटते. सगळं पाणी आहे ना इतकं घाणेरडं करून ठेवतात. आता मी त्यांना पाणी देते जरा प्यायला. हो या चला पाणी प्या. आता बसेल बघा त्याच्यावर, बालदीवर बसतो पाणी प्यायला. दाखव हो, तो बघ फिरतोय बालदीच्या बाजूबाजूला फिरतोय. तो बघा पाणी पिऊन झाले, पाणी पाहिजे होतं. आता कबूतर पण येतील पाणी प्यायला. असं गरम होतं, पक्ष्यांना पण पाणी पाहिजेच असतं नाही का. चला बोलत बोलत तुमच्याशी फेऱ्या मारल्या तर दम लागेल मला, है की नाही. त्यासाठी असंच न बोलताच आपण फेऱ्या मारूया. गप्पा मारण्याच्या नादात माझं राहून जाईल. मस्त मोबाईलवर गाणी लावते आणि फेऱ्या मारते. तर चला गाईस, आता पटकन झाडांना पाणी घालून घेऊया. आता माझं झाडांना पाणी घालून झालेलं आहे, कारण की आपल्यालाच इतकं गरम होतं, तर झाडांना पण पाणी पाहिजे. परत हे बघा कावळे, बघा कावळ्यांना पण पाणी प्यायला पाहिजे असतं. आपल्यालाच एवढी तहान लागते. मला गरम एवढं झालं आहे बघा, गरम बघा, फार घामाघूम झालेली आहे मी आता. हे बघा एवढं गरम झालेलं आहे चालून चालून. तर चला आता वाजलेले आहेत 7:30, अंधार पण व्हायला आलेला आहे थोडाफार. आता मी लाईटी लावल्यात म्हणून, पण आता अंधार व्हायला आले. आता मी जाते खालती, झाडांना पाणी घालून झालेलं आहे माझ्या. कसं सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पाणी घालते, कारण की आपल्यासाठीही पाणी गरजेचं आहे. इथे आमचं बाथरूम पण आहे, छोटंसं बाथरूम आहे टेरेसवरच. चला, हवा इतकी सुंदर हवा सुटली आहे ना, मस्तपैकी वाटते, खूप छान वाटते, मस्त थंडगार हवा सुटले. पण मला खूप घामाघूम झाले, मी चालून आहे बघ, किती घाम आला आहे. तर चला, आजच्या चालायचा स्टॉक संपलेला आहे. आता उद्या पुन्हा रिटर्न. तर आता खाली जायचं, मस्त घरात थोडा वेळ बसायचं आणि जेवणाचा काय काय मेनू आहे आज तुम्हाला मी सांगणार आहे. आज सॅटरडे आहे, शनिवार आहे, पण तरी पण आज आम्ही नॉनव्हेज, सकाळी व्हेज खाल्लं
आता नॉनव्हेजचा बेत आहे, तर आता नॉनव्हेज करणार. आज काय कोकिळा ओरडली नाही, नाही तर रोज एवढी कोकिळा ओरडते ना, खूपच कोकिळा ओरडत असते. किती वेळची ओरडत राहते ती कोकिळा, खूप वेळ. चालून झालेलं आहे. चला आता जाऊया खाली पटापट, नाहीतर जेवणाला उशीर होईल. 7:30 वाजलेले आहे. चला लाईटी पण बंद करते खालतून. आम्ही बटन डायरेक्ट केलेलं आहे लाईटीचं, ते खालतून बंद करते. गेटला कडी लावायची. आणखी ना कधी माकडं येतात म्हणून गेटला लॉक करायला लागतं. तर इथे आमचे 2 स्विच आहेत, इकडे एक आहे, एक इकडे एक आहे स्विच. तो असा बंद करायचा का लाईटी बंद होतात. तर चला मंडळी, आता जेवणाला सुरुवात करते. वरतून आले, थोडा वेळ बसले, पाणी वगैरे पिलं, तोंड हातपाय वगैरे स्वच्छ धुवून झालेले आहेत माझे. आणि आता भाकरीला उकळतं ठेवलेलं आहे मी. हे बघा, आता पहिल्यांदा उकळतं घेते, मग ते थंड होईल, त्याच्यानंतर मग मी सगळं तयारी करायला घेते. काय अजून पाणी उकळलेलं नाही आहे, तरी दाखवते मी तुम्हाला. आता मी इथे आलं लसूणची पेस्ट माझी संपलेली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मी आधी जास्तीची करून ठेवते, म्हणजे कशी टायमावर करत बसायला नको म्हणून. तर आता मला ती करायची, माझी संपलेत. आता इथे मी आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे मिसलेला. आता हे किती घ्यायचं, तर लसूण असेल ना जेवढा, त्याच्या अर्ध आलं घ्यायचं. आणि इथे तिखट मिरच्या पण घेतलेल्या आहेत. ठीक आहे, तर पहिले आपण भाकरीचं उकळतं घेऊया. चला, आता मी यापूर्वी तुम्हाला खूप वेळा उकळतं घ्यायचं कसं भाकरीचं तेही दाखवलं. 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 3 छोट्या एवढ्या डिश तांदळाचं पीठ घालायचं. चला, पाणी गरम झालेलं आहे. तर आता मी पटकन, आता आम्ही 3घच असतो त्याच्यामुळे आम्हाला काही एवढ्या भाकऱ्या लागत नाही, तरी पण मी 3 ते 4 भाकऱ्या रोज करते. माझं उकळतं पण घेऊन झालेलं आहे. ते चांगलं असं मिक्स करायचं व्यवस्थित. आणि मी काही गरम मळत नाही बरं का, ते थोडंफार थंड होऊन देते आणि मग मळायला घेते. आता हे उकळतं एकीकडे घेऊन ठेवलंय आणि दुसरीकडे काय ते दाखवते. पहिले डबा बंद करून घेऊन, वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या बऱ्या म्हणून. आणि माझी दिवाबत्तीही करून झालेली दिसतोय तुम्हाला, दिवा पण लावून झालेला आहे. आता हे मी वाटण आलं लसूणची पेस्ट बनवायला घेते. आता हे झाकण आहे ना, एवढं भरून मी इथे लसूण घेणार आहे. हेच मी प्रमाण ठेवते सहसा. या झाकण फुल भरून घेतला लसूण. आता हा झाकण आहे ना, ते अर्ध झाकण आलं घ्यायचं. बरोबर अर्ध झाकण आलं घेतलेलं आहे. वाटला असतं थोडासा आपण लसूण घालायचा. आणि ह्या मिरच्या त्या आता ह्याच्यामध्ये मिक्स करायच्या आणि वाटून घ्यायचं. आणि जेवणाला आज करणार आहे, इथे आणलेल्या आहेत वाकट्या. सॅटर्डे स्पेशल नॉनव्हेज. उद्यासाठी पण ठेवणार आहे थोड्याशा ह्याच्यातल्या. हे बघा, वाकट्या तळणार आहे. आणि आणखीन आहे माखली. वाव, माखली मस्त साफ करून ठेवली कालच आणून ठेवलं होतं. तर ती तेल कांद्यातली माखली कशी करणार आहे ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला. तर पहिले हे वाटण वाटून ठेवले. चला पटापट. तर ही एवढं फुल भांडं भरून झालेली आहे. ही मला जवळजवळ 1 ते 2 आठवडे भरपूर होते. पण आमच्याकडे सारखं नॉनव्हेज असतं त्याच्यामुळे आम्हाला जास्त लागते आलं लसूणची पेस्ट. आता मी ह्याच्यातच थोडंसं वाटण, ह्याच्या आलं लसूणची पेस्ट परतून ना ह्याच्यात थोडीशी अगदी 2 चमचेपर्यंत काढून घेते आणि त्याच्यात ही कोथिंबीर घालून जरा हिरवं वाटण करून घेते, म्हणजे मच्छीला होऊन जाईल. आपलं इथे हिरवं वाटण पण तयार आहे आणि आलं लसूणची पेस्ट पण रेडी आहे. चला, तर आता भाकऱ्या करायला घेते पटापट. तर चला, आता मी ना इकडे कांदा, टोमॅटो
कोथिंबीर हे सगळं कापून घेतलं आहे. हे हिरवं वाटण आहे. परत इथे आंबा घातला, कैरी घालणार आहे मी माखलीमध्ये. तेल कांद्यातली माखली करणार थोडीशी, आणि थोडीशी अशीच नुसती हळद मीठ मसाला आणि हिरवं वाटण लावून तळून घेणार आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये हिरवं वाटण घालणार आणि मीठ आणि आपला मसाला, आपला आगरी कोळी पद्धतीचा मसाला, हळद हे सगळं घालून घेऊन ते मिक्स करून ठेवणार. आणि मग नंतर जेवायच्या टायमावर थोडा वेळ, अर्धा तास आधी मी ते सगळं तळून घेणार आणि भाकऱ्या पण करायला घेतेच आहे आता. तर चला, आता मी भाकऱ्या करायला घेतलेल्या आहेत. हे बघा, एक भाकरी माझी झाली आहे आणि आता दुसरी करायला घेते पटकन. एकीकडे कालवं म्हणते, माखल्या आहेत ना, त्या झालेल्या नाही आहेत अजून, बर्फ आहे त्याचा, म्हणून म्हटलं पहिले भाकऱ्या चुरपून घेऊया आणि नंतर मग माखल्या बनवायला घेईन. ते पण दाखवणार आहे तुम्हाला. भाकरीचं पीठ आहे ना, एकदम असं व्यवस्थित असं मळलं ना का मग भाकरी आपली छान मऊसूत भाकरी होते. तव्यातली भाकरी होत नाही तोपर्यंत माझ्या हातातली भाकरी पण होऊन जाईल. आता ह्या भाकरीला उलट करूया, पलटी मारा. अशी लाटून घ्यायची पहिले व्यवस्थित, सगळीकडून एकदम मस्त पातळ लाटायची. बघा किती छान लाटली जाते. एकदम पण मऊ पीठ करायचं नाही. याआधी माझ्या 2-3 व्हिडिओज मध्ये मी भाकऱ्या दाखवलेल्या आहेत कशा करायच्या त्या. पटापट होतात, काय वेळ लागत नाही. आणि माझे व्हिडिओ खूप उशिरा येतात, कधी कधी 10-10, 12-12 दिवस येत नाही. पण असं काय रोजचं दाखवणार ना असं वाटतं. पण म्हटलं चला दाखवूया आता रोज रोज काय 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 रेसिपीज. पण या आधीचा व्हिडिओ तुम्हाला तेल बनवायचा पण मी दाखवला होता. परत साबुदाण्याच्या चकल्या बनवायला दाखवल्या. केल्या का तुम्ही चकल्या? का तेल बनवलं? तेलाच्या ना प्रमाण तुम्ही कमी कमी सगळं घेतलं ना, अगदी छोटीशी वाटी घ्यायची, छोटी अगदी वाटी घेतलीत ना, त्या प्रमाणाने तेल बनवलं ना तरी पण छान तेल बनेल. जमलंच तर ना कमी प्रमाणात कसं तेल बनवायचं ते पण मी तुम्हाला नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. बघा, कोणता बोलता, तव्यातली भाकरी झाली नाहीये पण माझी ही भाकरी झाली. आणि काम करता करता असा आवळा कटिंग करून ठेवलेला आहे. सहसा जमलंच तर खाऊन घ्यायचा. आवळा चांगला असतो, केसांसाठी खूप छान आहे आवळा. खायचा पण आणि केसांना लावायचा पण. म्हणजे कसं आतून पण आपल्याला भेटतं आणि केसांना वरतून पण भेटतं. झाली पण भाकरी आपली. कशी फुले मस्त टम्म. आता ती टोपलीत काढून घेऊया. छान भाकरी झालेली आहे, मस्त पैकी झाली. टोपलीमध्ये काढून घेतलेली आहे भाकरी. आणि आता दुसरी तव्यात टाकायची. अशाच मी आता सगळ्या भाकऱ्या करणार. हे बघा, तुटलीच, काही हरकत नाही. भाकरी तुटली तरी ती जॉईंट पण करता आली पाहिजे. आता माझ्या भाकऱ्या इथे झालेल्या आहेत सगळ्या. ही लास्ट भाकरी आहे. आणि एकीकडे मी इथे कढई ठेवलेली आहे. तर तेल कांद्यातली माखली बनवून घेते पटकन. माखली मी आता हे बघा एवढी काढून घेतली, बर्फाची होती ती, बर्फमधून ती नॉर्मल झालेली आहे. तर ती अजून परत एका पाण्यात धुवून घेणार. भाकरी तयार.
आता पटकन ह्याच्यात माखली बनवायला घेऊया. पहिले गॅस चालू करूया. आणि मी इथे सगळी तयारी करून ठेवलेली आहे. इथे याला सगळं लावून ठेवलेलं आहे, ते पण होईल नंतर. 4 पळ्या घातल्या. तर त्याच्यामध्ये आधी लसूण ठेचून घालायचा. प्रत्येकाची पद्धत बनवण्याची वेगळी असते. आता मी ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट पण घालणार आहे, पण लसूण ठेचून आधी त्याला छानपैकी फोडणी घालायची. तर इथे लसूण चांगला तडतडलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक कांदा टोमॅटो कापलंय ना, हे घालूया. जवळजवळ 2 कांदे आणि 2 टोमॅटो कटिंग केलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर पण घालायची. चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे माझं. आता आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा हिरवं वाटण केलं आहे ना, ते 1 चमचा हिरवं वाटण मी घालणार आहे. हिरवं वाटण म्हणजे आपलं आलं लसूण मिरची कोथिंबीर ते हिरवं वाटण. सेम आपण असंच कोलबी पण बनवू शकतो, माखली बनवतोय तशी. आता ह्याच्यामध्ये आपले मसाले घालून घेऊया. पहिले हळद, त्याच्यानंतर आपला आगरी कोळी मसाला. हळद अर्धा चमचा घातला, आगरी कोळी मसाला मी 2 चमचे घातलेले आहेत. ह्याच्यामध्ये गरम मसाला सेपरेट घालायला लागत नाही, कारण की आमच्या आगरी कोळी मसाल्यामध्येच गरम मसाला ॲड असतो म्हणून. आता मसाले घालून झालेले आहेत. थोडा वेळ आपण ते परतून घेऊया. तसंच लागलीच मीठ पण घालून घेऊया. एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी. कांदा फ्राय करतानाच मी कैरी पण घातली आहे त्याच्यामध्ये. तर थोडंसं पाणी घालून घेऊया. अगदी जरासं पाणी घालायचं. हे मिक्सरच्या भांड्यात ते हिरवं वाटण वाटलं ना, त्याचं थोडंसं पाणी घातलं. थोडंसं घालूया. म्हणजे तो मसाला आहे ना, पाणी घातलं ना का मसाला आपला करपणार नाही म्हणून. आणि आता थोडा वेळ ते फ्राय होऊन द्यायचं. तर आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. हे ग्रेव्ही छानपैकी तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ही माखली मी स्वच्छ धुवून घेतली. हे मी कट नाही केले, एवढे मोठेच ठेवलेले आहेत. आणखी ह्याच्यामध्ये कोकम पण घालू शकता. मी घालणार आहे कोकम थोड्या वेळाने, नंतर घालते कोकम. छान तेल कांद्याची माखली रेडी आपली. आता ती शिजून द्यायची. पण माखली आहे ना, जास्त शिजवायची नाही, खूप वेळ शिजवत ठेवायची नाही. खूप वेळ शिजवली ना तर ती चिवट होते. एवढा वेळ शिजवायची लागत नाही ती. खरं तर थोडा वेळ शिजून द्यायची. थोडंसं पाणी घालते मी त्याच्यात, म्हणजे ती व्यवस्थित शिजेल. ठीक आहे. चला आता आपली माखली बनवून रेडी आहे. त्याच्यावर झाकण ठेवून देऊया आता आपण. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि माखली होऊन द्यायची. आता 10-15 मिनिटांनी पुन्हा दाखवेल. त्यावेळी बाहेर इतकं सुंदर वातावरण झालंय ना, आणि चांदो मामा बघा, चांदो मामा काय सुंदर दिसतोय ना, खूप छान दिसतोय अगदी चांदो मामा इथून आमच्याकडे. तर हे बघा, आता चांगला मस्तपैकी उकाळा आलेला आहे आपल्या माखलीच्या. हे रस्साच झाला थोडासा असा रस्साच करणार आहे, कारण सुकं नाही खाता येणार म्हणून थोडासा रस्सा करणार आहे. आणि नंतर मग मी तळणार आहे थोड्याशा, त्या पण दाखवणार आहे मी तुम्हाला. हे बघा किती छान आहे. आणि आता ते रेडी आहे, तयार आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर कोथिंबीर अशी थोडीशी टाकून द्यायची. मस्त भरपूर कोथिंबीर घालायची. किती छान दिसतंय ना. वाव. आता माखली रेडी झालेली आहे. इकडे भाकऱ्या रेडी आहेत
आणि आता थोड्या वेळाने मी फ्राय पण करणार आहे. हे जेवायला बसेन तेव्हा फ्राय करायला लागेल. ठीक आहे, चला. चांदोमामा दाखवला ना मी तुम्हाला. हे बघा, इकडून पण दिसतोय किचनमधून आमच्या. हे बघा किती सुंदर दिसतोय चांदोमामा. वाव. हे दिवा लावलेला आहे. गुलाब बघा माझ्याकडे किती छान आलेला आहे. आणि इथे आहे चांदोमामा. छान आहे की नाही? चला आता मी ना ह्याच्यात माखल्या फ्राय करायला टाकणार आहे. तर पहिले मी लसूण घातलेला आहे फोडणीला. इथे माखल्यांना हळद, मीठ, मसाला, हिरवं वाटण सगळं लावून ठेवलेलं आहे. लसूण चांगला तडतडले. आता आपण हे टाकूया. उडते उडते. आमच्या वरुणला ना अशी फ्राय केलेली माखली खूप आवडते. नुसती फ्राय, त्याच्यात कांदा, टोमॅटो काही नाही घालायचं. बघा तेवढी केलेली. तर ती झाकण देणार आणि मस्त फ्राय करून घेणार. तर मंडळी, आता माझं सगळं जेवण झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 9 वाजायला आलेले आहेत. 8 वाजता जेवण करायला घेतलेलं आहे. मी घेतलं होतं आणि 9 वाजेपर्यंत माझं सगळं जेवण रेडी झालेलं आहे. आणि इथे बनवलेले आहे मी, हे बघा, हे बनवलं आहे माखली सुक्का माखली. असंच मस्त फ्राय केलेली आहे माखली. एकीकडे रस्सा केलेला आहे. भांडी सगळं घासून झालेलं आहे, क्लीन झालेलं आहे. भाकऱ्या वगैरे सगळ्या झालेल्या आहेत, फक्त जेवायचंच बाकी. आणि ह्याच्यामध्ये पण हे बघा, हे पण तळायचं आहे. थोड्या वेळाने जेवायच्या टायमावर तळायला घेणार आहे. तर असा होता आजचा ब्लॉग, आजचा व्हिडिओ. हे अजून थोडा वेळ मी शिजत ठेवणार आहे. बारीक गॅस केलेला आहे बघा, बारीक गॅस आहे. आता मी हे थोडा वेळ शिजवणार आहे आणि थोड्या वेळाने मग गॅस बंद करून टाकेन. कारण माखल्या आहेत, थोड्याशा तरी शिजायला पाहिजेत ना. सुक्कं केलं आहे ते थोडा वेळ होऊन जाईल थोड्या वेळाने, बरोबर. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब पण करा. ठीक आहे, तर चला, हा व्हिडिओ मी आता इथेच संपवणार आहे. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. बाय, गुड नाईट, शुभरात्री.